ढोकळा म्हटलं की काहींचा ढोकळा फसला जातो, काहींचा ढोकळा बसतो आणि काहींचा ढोकळा अजिबात फुलत नाही, बरोबर ना? त्यामुळेच काहीजण ढोकळा बनवणं सोडून देतात. पण अशा पद्धतीने तुम्ही ढोकळा बनवलात तर मस्त असा जाळीदार ढोकळा तयार होतो. नमस्कार, सुहानीज किचनमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण मार्केटसारखा जाळीदार ढोकळा कसा बनवायचा ते पाहणार आहोत. व्हिडिओ अजिबात स्किप करू नका, शेवटपर्यंत नक्कीच पहा. व्हिडिओमध्ये छोट्या छोट्या टिप दिलेल्या आहेत, त्या फॉलो केलात तर तुमचा ढोकळा व्यवस्थित आणि जाळीदार तयार होईल. लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी एका वाटीमध्ये 2 चमचे साखर घेते. त्याच चमच्याने पाव चमचा सॅट्रिक ॲसिड घ्यायचा आहे, म्हणजेच लिंबू सत्व. त्याने ढोकळा छान तयार होतो. पाव चमचा मीठ घालायचे आणि थोडेसे पाणी घालायचं आहे. म्हणजे जवळजवळ किती पाणी घालायचे तर पाव वाटी पाणी घालून घेतले. चमचेच्या साहाय्याने हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. त्यानंतर आपल्याला बेसन घ्यायचं आहे. तर बेसन किती घ्यायचे तर इथे मी 1 वाटी बेसन घेतले आहे. बेसन घेताना आपल्याला चालूनच घ्यायचे आहे. त्यासाठी एका बाउलवरती चाळण ठेवून घेतली आणि व्यवस्थित हे चालून घ्यायचं आहे. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला एक लाईक आणि सबस्क्राईब करा. तुमचं एक लाईक आणि सबस्क्राईब माझ्यासाठी खूपच मोलाचं आहे. तर व्यवस्थित बेसन चालून घेतल्यानंतर आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाव चमचापेक्षा सुद्धा कमी खायचा रंग, पिवळा रंग इथे घालून घेतला. त्यानंतर आपण जे पाणी, साखर, मीठ जे घालून ठेवलं होतं पाणी ते यामध्ये घालून घ्यायचे. तर इथे मी पाव वाटीभर ते पाणी घालून घेतले. चमचेच्या साहाय्याने हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचे. बेसन चालूनच घ्यायचे म्हणजे ढोकळा व्यवस्थित असा फुलला जातो, स्पॉन्जी तयार होतो. तर जसे लागेल तसे पाणी घालून घ्यायचे आहे. तर जवळजवळ आपल्याला अर्धा ग्लास इथे पाणी लागणार आहे. हे व्यवस्थित चमचेच्या साहाय्याने एकजीव करून घ्यायचे. यामध्ये अजिबात बेसनच्या गुठल्या नाही राहिल्या पाहिजेत. त्यामुळे बॅटर आहे ते व्यवस्थित असे फेटून घ्यायचे. जेवढे तुम्ही फेटून घ्याल तेवढा ढोकळा छान असा फ्लफी आणि स्पॉन्जी तयार होतो. तर बॅटरची कन्सिस्टन्सी पातळ, जास्त घट्टही नाही जास्त पातळही नाही, अशा स्वरूपाचे हे बॅटर आहे. बॅटरवरती थोडेसे बबल्स आलेले आहेत, इथे पातळ बाजूला ठेवूया आणि आपण ज्या भांड्यामध्ये ढोकळा वाफवणार आहोत त्या भांड्याला तेल लावून घ्यायचे. तर इथे मी प्लेटमध्ये ढोकळा वाफवून घेते, त्यासाठीच प्लेटला तेल लावून घेतले. लगेचच बॅटरकडे वळूया. तर बॅटरमध्ये 1 मोठा चमचा तेल घालून घेतले. तेल जरूर घालायचे म्हणजे ढोकळा छान तयार होतो, खाताना घशाला लागत नाही. व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं. त्यानंतर बाजूला गॅसवरती पाणी कढईमध्ये गरम करायला ठेवले आहे आणि त्यामध्येच आपल्याला कढईमध्ये झाकण, जे आपण वाफवणार आहोत ढोकळा, ते झाकण यामध्ये ठेवून घ्यायचे आणि लगेचच गॅसचा फ्लेम हाय करायचा. व्यवस्थित खळखळून उकळी आली की नंतर बॅटरमध्ये आपल्याला पाव चमचा खायचा सोडा घालून घ्यायचा आहे. खायच्या सोड्याच्या ऐवजी तुम्ही इनो जरी वापरलात तरीसुद्धा चालेल. तर हे व्यवस्थित ॲक्टिव्ह करून घ्यायचा सोडा आणि व्यवस्थित आपल्याला हे घोळून घ्यायचं आहे. व्यवस्थित घोळून घ्यायचं 2 मिनिटभर. तर इथे पाहत आहे मस्त असं आपलं बॅटर आहे ते फ्लफी दिसायला सुरुवात झालेली आहे. लगेचच प्लेटमध्ये सर्वच बॅटर घालून घ्यायचे. तर खरंच सांगते, अशा पद्धतीने नक्कीच तुम्ही ढोकळा बनवून पहा. तर आता झाकण ठेवायचे आणि हे असेच 20 मिनिटासाठी वाफवायचं आहे. अधेमध्ये अजिबात याला उघडून पाहायचं नाही, नाहीतर ढोकळा बसला जातो. त्यामुळेच अधेमध्ये बघायचंच नाही उघडून. 20 मिनिटानंतरच आपल्याला हा चेक करायचा आहे.
20 मिनटं होत आहेत तोपर्यंत आपण ढोकलासुद्धा वापरत आहे तोपर्यंत आपण गोड पाणी तयार करून घेऊया. त्यासाठी एका भांड्यामध्ये 1 चमचा तेल घालून घेतले, 2 हिरवी मिरची, कढीपत्ता, राईसुद्धा टाकून घेतली आहे आणि अर्धा ग्लास पाणी घालायचे. अर्धा ग्लास पाणी घातल्यानंतर 2 चमचा साखर घालून घ्यायची आणि एक मस्त अशी उकळी काढून घ्यायची पाण्याला, म्हणजे आपले पाणी इथे व्यवस्थित असे तयार झालेले आहे. तर उकळीसुद्धा आलेली आहे. आता पाणी तयार झालेले आहे, पाणी बाजूला ठेवूया. 20 मिनटं झाल्यानंतरच इथे मी ढोकळा पाहते, छान असा फुलला गेला आहे. सुरीच्या साहाय्याने आपण पाहूया, तर सुरीला अजिबात बॅटर लागत नाही आहे, म्हणजे आपला ढोकळा छान असा तयार झालेला आहे. खूपच मस्त असा स्पॉन्जी तयार झालेला आहे ढोकळा. तर बाहेर काढून घेतला आणि थंड झाल्यानंतरच आपल्याला हा कट करून घ्यायचा आहे. बाजूच्या कडा आहेत त्या मोकळ्या करून घ्यायच्या आणि सुरीच्या साहाय्याने कट करून घ्यायचा. तर तुम्हाला जसा पाहिजे तसं तुम्ही कट करून घेऊ शकता. तुम्हाला समजलंच असेल कापतानाच किती स्पॉन्जी आपला हा ढोकळा तयार झालेला आहे. ढोकळा कापल्यानंतरच यावरती पाणी घालून घ्यायचे, म्हणजेच व्यवस्थित पाणी मुरले जाते ढोकळ्यामध्ये आणि ढोकळा खाताना घशाला लागत नाही. त्यामुळे जरूर ही टीप आहे ती लक्षात ठेवा. ढोकळ्यामध्ये पाणी व्यवस्थित मुरले की ढोकळा चवीला सुद्धा छान लागतो. 5 मिनिटानंतर इथे मी तुम्हाला ढोकळा काढून सुद्धा दाखवते. पहा किती मस्त असा स्पॉन्जी तयार झालेला आहे ढोकळा. खरंच खूपच सुंदर झाला आहे आणि हाताने तुम्हाला मी दाबून सुद्धा दाखवते. पहा खूपच जाळीदार असा ढोकळा तयार झालेला आहे. जर असा तुम्हाला ढोकळा बनवायचा असेल तर मी सांगितलेल्या टीप आहेत त्या नक्कीच तुम्ही फॉलो करा, तरच तुमचा ढोकळा फसणार नाही, दबणार नाही आणि मस्त असा जाळीदार ढोकळा तयार होईल. तुम्हाला पाहूनच समजलं असेल किती ढोकळा मस्त असा तयार झालेला आहे. खूपच जाळीदार ढोकळा तयार झालेला आहे. तर खरंच माझ्या पद्धतीने तुम्ही असा ढोकळा नक्कीच बनवून पहा. खूपच छान झाला आहे ढोकळा. तर इथे मी सर्वच हा ढोकळा एका प्लेटमध्ये सर्व करून घेतला आहे. तर हा ढोकळा तुम्ही गोड चटणी, तिखट चटणीसोबत खाऊ शकता. अप्रतिम चवीचा झालेला आहे. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते मला कमेंट्समध्ये नक्कीच कळवा. आवडली असेल तर एक लाईक, शेअर, हाईप तसेच सुहानीज किचनला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.